नमस्कार, मी मनीषा. माझी पाककृतीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. तर चला, आज मी बनवते मुगाची भजी. सिंपलचे आणि पटकन होणारे. तर ही मुगाची डाळ मी साधारण 1-2 तास भिजवत ठेवलेली. आता पुढे दाखवते तुम्हाला. बाकीची तयारी: कांदा चिरून ठेवला आहे, कोथिंबीर चिरून घेतले, एक 5-7 मिरच्या घेतलेत, 2-4 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि एक अर्धा पाऊण इंच आल्याचा तुकडा घेतला आहे. आता मिरची, आलं आणि लसूण मी मिक्सरला भरड करून घेते, जाडसर थोडीशी. तर आता हे साधारण मी जाडसरच वाटून घेतलं. त्याच्याबरोबरच आपली मुगाची डाळ पण आपल्याला टाकून घ्यायची आहे. आणि मुगाची डाळ पण एकदम पेस्ट पण एकदम नाही आणि खूप जाड पण नाही, असं मीडियममध्ये ठेवा, म्हणजे भजी खाताना आहेत ना छान लागतात आपल्याला. हे तुम्ही बघू शकता की बघा, छान त्याची पेस्ट करून घेतली मी. आता ही मी काढून घेते एका भांड्यामध्ये. जाडसरच ठेवायची आपल्याला. आता मी काढून घेतलंय. आता ह्याच्यामध्ये ना मी 1 चमचा तांदळाचं पीठ ॲड करते. आता त्याच्यामध्ये मी टाकते बारीक चिरलेला कांदा. एकच कांदा चिरून घेतलाय मी. आता टाकते कोथिंबीर, एक अर्धा चमचा धनेपूड. धने तुम्ही मिक्सरमध्ये की नाही मिरची बरोबर जरी टाकले आणि वाटून घेतले तरी सुद्धा चालतील, काही हरकत नाही आहे. अगदी थोडेसे जिरे, अगदी थोडंसं हिंग. आता टाकते मीठ, चवीपुरतं मीठ, एक पाव चमचा हळद. आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं चांगलं. व्यवस्थित मिक्स करून घ्या सगळं. पाणी घालायची अजिबात गरज नाही आहे. खूप छान सुवास येतोय. आपले धनेपूड, आलं, लसूण, मिरची टाकले तर पेस्टचा खूपच छान येतो सुवास येतो. आता हे मिक्स झालंय. आता हाताने एकदा करून घेते व्यवस्थित. तेल तापायला ठेवलंय मी. थोडंसं तेलामध्ये थोडा छोटासा मी टाकून बघते तेल आपलं तापलंय का. तेल आपलं तापलंय. छान मस्त असे गोल 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 भजी आपण काढून घेणार आहे. आपल्याला गाड्यावर अगदी भेटतात ना, भजीच्या गाड्यावरती, तसेच खूप छान चवीला लागतात. आता पलटते. खूप फास्ट गॅस ठेवू नका. नॉर्मल तर काय सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे, थोडा मीडियमपेक्षा थोडासा ठेवा. नाहीतर मग ते काय वरतून एकदम लाल झाल्यासारखे होतात आणि आतमधनं कच्चे कच्चे राहतात. झालीत आता आपले भजी रेडी. मस्त छान एकदम वाटतायत. आहा हा हा, त्याचा सुवास पण सुंदर येतोय. तेल हे पण भजी आहेत ते आपले झालेत तळून. आता काढून घेते त्याला मी. एकदम सुंदर दिसतात. नुसते दिसणारच नाही तर चवीला पण तेवढेच सुंदर असणार आहे. असे करून बघा तुम्ही. सोपी पद्धत आहे, पटकन होणार आहेत. कधीतरी चेंज म्हणून छान वाटतात खाताना. भाजीचा प्रश्न येतो, मग आपलं तोंडी लावायला भजी छान वाटतात, मग कधीतरी मूग भजी करू. थोड्याशा मिरच्या पण टाकते आणि थोडासा कढीपत्ता टाकते. तर तुम्ही बघू शकता आपले भजी रेडी आहेत. खूप मस्त खुसखुशीत झालेत. अशा प्रकारचे तुम्ही करून बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.